काही जणांनी उचलून केलं, काही पालक उचलतात हो म्हणतात पाठवतो, पाठवत नाही. लाड कशाचा करायचा हे आधी पक्क ठरवा. मुलांचे लाड करत असताना तुम्ही त्यांना चांगले ड्रेस घेऊन द्या, चांगलं खायला घाला, चांगले पुस्तकं घेऊन द्या, परंतु शाळा पुरवण्याचा लाड तुम्ही मुलींचा करू नका. कारण तुम्ही सुद्धा महिला लहानपणी आम्हाला माहिती नाही, परंतु बघा एक मुलगी चांगली शिकली तर ती 2 घराचं भाग्य होती, ते आपण ऐकलेलं आहे. मग ते ज्या गोष्टी आपल्याला ज्या जीवनात ज्या गोष्टींमुळे आपल्याला मागे राहावं लागलं, या गोष्टी आपल्या रीतीमध्ये कशा निर्माण करता येतील यासाठी तुम्ही आम्हाला ती मदत करा की रोज मुलगी शाळेत यायला पाहिजे, येताना तिने सगळे पुस्तकं घेतलेत का, ड्रेस मध्ये आहे का, ड्रेस आपल्याकडे 2 प्रकारचे आहेत, जो वार ठरला त्या वारचा तो ड्रेस घातलाय का, या सगळ्या गोष्टी तुम्ही जर दिवस त्या मुलींना तुम्ही जर या गोष्टी शिकवायला किंवा तिच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली तर तुमची लेकरं प्रथम शिस्त शिकतील. सगळ्यात महत्व शिस्तीला आहे. एखादी गोष्ट सगळ्यालाच नोकऱ्या लागणार नाही, पण शिक्षण कशासाठी आहे तर चांगलं काय वाईट काय हे कळण्यासाठी शिक्षण आहे. आणि म्हणून आमची सगळ्यात मोठी अडचण मला असं वाटायला मी हे शिकवा, आज हे शिकवलं 4 जणी नव्हत्या, आता उद्या चला पुन्हा ते शक्य नाही, पुढे जायचं आम्हाला. कारण ह्या गोष्टी शिकून इतर उपक्रम सुद्धा आपल्याला घ्यायचे की ज्याच्यामुळे आपलं लेकरू अजून वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये एखाद्याला कसं असते, एखाद्याला चित्र काढत असते, एखादं भाषण करण्यात असते, मग त्याही कला गुणांना आपल्या त्या लेकरांमध्ये वाढवायच्या आणि हे वाढवण्यासाठी मग शिक्षणाबरोबर हेही करायचंय. आणि म्हणून आम्हाला वेळ कमी आहे तर तुम्हाला त्यासाठी आम्हाला ही मदत आवश्यक आहे. मी जुन्या शाळेमध्ये होतो बघा, सुरपिंपरी इथून मी आलेलो आहे. या सुरपिंपरी शाळेमध्ये आम्ही 2 वर्षापासून एक असा मस्त प्रोग्राम राबवला की आमच्याकडं दर महिन्याला पहिलीच्या आणि दुसरीच्या मातांची आम्ही मीटिंग घ्यायचो. मीटिंग घेतल्यानंतर मीटिंगमध्ये काय करायचं बघा, मी काय म्हणलो, मीटिंगमध्ये आम्ही त्या मातांना शिकवायचो की तुमच्या लेकराला तुम्ही कसं घेणार. लक्षात घ्या मी काय म्हणतो, आम्ही मातांना सांगायचो की आपल्याला हा भाग आपल्या लेकराला असा घ्यायचा आहे आणि आम्ही जे शिकवतोय त्याचा सराव कसा करून घ्यायचा. मग काय होईल, आम्ही जे शिकवले ते जर तुम्ही करून घेतलं तर काय फरक पडेल तुमचं लेकरू. आता मी सांगतो त्या शाळेतली सगळ्या पद्धतीची लेकरं दिवाळीला वाचतायत का वाचतात, रेग्युलर येणं आणि आईचं लक्ष असणे, या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे तुम्हाला आता असं वाटतं काय हे आपल्याच कामाला लावले त्यासाठी नाही, तर प्रगत फास्ट जर आपल्याला गतीनं त्या लेकरांना पुढे न्यायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. ठीक आहे, म्हणजे 2 समस्या आमच्या आहेत तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत की पहिलं रेग्युलर लेकरांना पाठवणं, लेकरं जे घेणार नसेल तर आम्हाला इंटिमेशन कळवणं, आणि काही असे कार्यक्रम आहेत की जिथं ह्या आता एक पहिली दुसरीच्या लेकरांचं काहीच काम नाही. समजा तुम्ही सकाळी जाणार आहेत, संध्याकाळी घरी येणार आहेत, 4 वाजेपर्यंत लेकरं आमच्याकडे असतं, 1-2 तासाचा प्रश्न असतो. अशा वेळेस लेकरांना नेत जाऊ नका. काही नाही, तुम्ही एक ते लेकरू जर नाही, कोणाचं लग्न राहणार नाही, कोणाचं वारसा राहणार नाही, त्या कोणत्याच गोष्टी होणार नाही. त्या 2 समस्या सगळ्यात मोठ्या आम्हाला इथं आल्यावर भासायला त्या तुम्ही तुमच्या मदतीनं आम्हाला पूर्ण करायच्या. आणि पुढे म्हणजे आपले जे लेकर आहेत आता शाळेत जसा बदल व्हायला तसे लेकराच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल घडून आणायचा आहे. आणि हे बदल घडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. आम्ही सगळेजण आमच्या सगळ्यांची धडपड एकच आहे की आता आपल्याला इथल्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारायची. तुम्हाला काही वेळ लागणार नाही आम्हाला की ह्या गोष्टी घडवण्यासाठी. तुम्ही इतर ठिकाणी कोणत्या प्रयत्न करण्याची सुद्धा गरज नाही, फक्त तुम्ही स्वतः थोडंसं लक्ष द्या. आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही जवळपास सगळेजणी 7वी 8वी 10वी पर्यंत 100% शिकलेला आहात. आणि तुम्ही जे 7वी पर्यंत शिकलेली महिला आहे ती 7वी पर्यंतच्या मुलांचं बघू शकते, नाही बघितलं 4वी पर्यंतच्या लेकरांचं 100% ती बघू शकते. आणि त्यासाठी प्रयत्न करा. आपल्या लेकरांना रोज विचारा की आज काय शिकवलं आणि वाचायला सांगा. समजा एखाद्या दिवशी मी आलो नाही, मी शिकवलं नाही, मग ज्या दिवशी शिकवलं नाही त्या दिवशी मागचा काहीतरी सराव करा. सराव जर नाही हे झाले पुढचं वाचायला सांगा. काही गोष्टी तुम्ही सांगा, मुलांना लिहायला लावा.
आमच्या ह्या अडचणी येतात आणि ह्या अडचणीमध्ये तुमची आम्हाला खूप मदतीची आवश्यकता आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने मदत करू शकता याची आम्हाला खात्री आहे. आणि दुसरी गोष्ट सर्व सांगितलंय, काही पण अडचण आली तर बिनधास्त दुसऱ्या दिवशी शाळेतून त्या सरांना तुम्ही बिनधास्त बोला, मॅडम असतो मॅडम सरांना सरांना. आणि आमचे फोन आम्ही बिनकामी करणार, कोणालाही फोन करत नाही. आमचा जर फोन आला तर दुसऱ्याचा ग्रुपवर काय टाकले, आता आम्ही ग्रुपवर टाकलं एखादी सूचना टाकली तर आम्ही तुम्ही सूचना बघितली का नाही आम्हाला काही कळत नाही. मग तुम्ही त्यावेळेस कोणी नमस्कार करेल, कोणी थांबतील, अशा म्हणजे आम्हाला कळेल अरे यांनी बघितलं कडे. म्हणजे अभ्यासाचंही टाकलेलं असते आणि शाळेच्या सूचना पण टाकलेल्या असतात. मोबाईल देताना विद्यार्थ्यांपाशी तुम्ही बसा, समजा काय एखादा अभ्यास केलेला आहे, मोबाईल तुम्ही त्यांच्या हवाली करून तुमचं काम जरी जवळ बसून करत असतं तर चालतं, पण त्याला वेगळ्या कोणत्या जाऊ देऊ नका. त्याच्यामुळे काय होईल, तो रील्स बघेल, गेम खेळेल. म्हणून मोबाईल देताना सोबत राहा. आता मोबाईल देणं ही काळाची गरज आहे. म्हणजे तुम्ही जरी म्हणत नको, पण अभ्यास शिकण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी या गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. बाकी जशी जशी तुम्हाला गरज पडेल तसं तसं तुम्ही शाळेला भेट द्या आणि आमच्याकडून जेवढी काय मदत होईल तेवढी आम्ही तुम्हाला मदत करत जाऊ एवढं बोलतो. आणि आम्हाला तुमच्याकडून मदत मिळेल ही अपेक्षा व्यक्त करून मी माझे दोन शिकवत सांगतो.